फॅटी लिव्हर बद्दल बऱ्याचशा गैरसमजुती आहेत. कोणकोणत्या गैरसमजुती आहेत आणि पेशंट माझ्याकडे काय काय प्रश्न घेऊन येतात आणि जे क्लिअर त्यांचे डाऊट्स झाले की त्यांच्या एक समाधान त्यांच्या चेहऱ्यावर दिसतं. तर त्या गैरसमजांबद्दल आपण आज जाणून घेऊ. मी डॉक्टर सुनील पवार, गॅस्ट्रोएंटरोलॉजिस्ट आणि लिव्हर स्पेशालिस्ट, विमाननगर पुणे येथे प्रॅक्टिस करतो. हे चॅनल मी पोटाच्या आजाराच्या माहितीसाठी बनवलं आहे. तुम्हाला रेग्युलर अपडेट्स पाहिजे असतील तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. सगळ्यात पहिली गैरसमजूत जी आहे ती फॅटी लिव्हर फक्त जाड लोकांनाच होतो. फॅटी लिव्हर जाड लोकांना होतो, बरोबर आहे, पण फक्त जाड लोकांना होतो का? नाही. फॅटी लिव्हर सडपातळ लोकांना पण होऊ शकतो. आपल्या भारतीय लोकांमध्ये स्पेशली त्याला टोफी म्हणतात. टोफी, थिन आउटसाइड फॅट इनसाइड. तर हे जे फॅट इनसाइड असतं हे लिव्हरच्या भोवती, लिव्हरच्या मध्ये, आतड्यांच्या अवयवांच्या भोवती हे फॅट असतं जे बाहेरून दिसत नसतं. तर हे टोफीचं प्रमाण भारतीय लोकांमध्ये जास्त आहे. त्याच्यामुळं सडपातळ लोकांना देखील फॅटी लिव्हर होऊ शकतो. दुसरं, फॅटी लिव्हर मध्ये ब्लड टेस्ट जर आपण केल्या आणि ब्लड टेस्ट जर नॉर्मल असतील तर फॅटी लिव्हरचं निदान नाही होत. तर फॅटी लिव्हर मध्ये फक्त ब्लड टेस्ट ह्या इनफ टेस्ट नाही आहेत. फॅटी लिव्हर हे आपल्याला सोनोग्राफी असेल, फायब्रोस्कॅन असेल, MRI असेल, ब्लड टेस्ट असेल, ह्या सगळ्यांचा उपयोग करून आपल्याला डिसाइड करायला लागतं की फॅटी लिव्हरचं स्टेज कोणतं आहे, त्याला काय औषधं लागतील, त्याला काय मोडॅलिटी ट्रीटमेंट करायला लागेल. तर फक्त ब्लड टेस्ट लिव्हरच्या नॉर्मल असल्या म्हणजे फॅटी लिव्हर मध्ये काहीच करायचं नाही आणि फॅटी लिव्हरचा काही त्रास होणार नाही असं नाहीये. विस्की, रम हे बियर पेक्षा जास्त घातक आहे. दारू कोणत्या प्रकारची आहे ह्याच्यापेक्षा दारू किती पिली जाते हे जास्ती महत्वाचं आहे. बियर जर जास्ती प्रमाणात घेतली तरी ते फॅटी लिव्हर करून लिव्हरला डॅमेज करू शकतात. त्याच्यामुळे दारूचं प्रकार कोणतं ह्याच्यापेक्षा दारूचं प्रमाण किती हे जास्ती महत्वाचं आहे. चौथं, फॅटी लिव्हर फक्त प्रौढ व्यक्तींनाच होतो. फॅटी लिव्हर हे 10 वर्षाच्या मुलाला देखील होऊ शकतं आणि फॅटी लिव्हरचा आजार हा 80 वर्षाच्या वृद्धाला देखील होऊ शकतो. तर फॅटी लिव्हर हा लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना होऊ शकतो. फॅटी लिव्हर म्हणजे सिरियसच असतं का? किंवा फॅटी लिव्हर म्हणजे एकदमच सोडून द्यायचीच गोष्ट आहे का? तर असं नाही. फॅटी लिव्हर म्हणजे प्रत्येक वेळेस सिरियस नसतं आणि फॅटी लिव्हर म्हणजे प्रत्येक वेळेस दुर्लक्ष करण्यासारखी पण गोष्ट नसते. फॅटी लिव्हरला योग्य काळजी घ्यावी लागते. 6वी गैरसमज आहे, फॅटी लिव्हर हे फॅट खाल्ल्यामुळे होतं. फॅटी लिव्हर हे फक्त फॅट खाल्ल्यामुळे होत नाही. फॅटी लिव्हर जर कार्बोहायड्रेट जास्ती खाल्लं, ओव्हरऑल कॅलरीचं प्रमाण जास्त झालं, भाताचं प्रमाण जास्त झालं, गोड खाण्याचं प्रमाण जास्त झालं, एक्सरसाइज कमी झाली, जाडी वाढायला लागली तर फॅटी लिव्हर होतं. फॅटी लिव्हर हे फक्त काही फॅटी गोष्टी खाल्ल्यामुळेच होतं असं नाही. 7वं गैरसमज म्हणजे लिव्हर डिटॉक्स, जे आपल्याकडे नवीन फॅड आलेलं आहे. लिव्हर डिटॉक्स करणारे औषधं, लिव्हर डिटॉक्स करणारे सोल्युशन्स, लिक्विड्स, पावडर्स हे फॅटी लिव्हरच्या पेशंटनी घेतले पाहिजेत. लिव्हर हा स्वतःच डिटॉक्सिफिकेशन करणारा अवयव आहे. तो आपल्या शरीरामधल्या हजारो गोष्टींचं डिटॉक्सिफिकेशन करतो, हजारो टॉक्सिन्सला न्यूट्रल करतो. त्याच्यामुळे लिव्हर डिटॉक्सिफिकेशन करण्यासाठी जे मार्केटमध्ये बऱ्याचशा नावानी प्रचलित औषधं आहेत ते घेण्याची काही एक आवश्यकता नाहीये. लिव्हर हा स्वतःच डिटॉक्सिफिकेशन करणारा अवयव आहे. तर लिव्हर डिटॉक्स, लिव्हर सप्लिमेंट हे घेण्याची काही देखील आवश्यकता नाही. 8वं गैरसमज, सोनोग्राफीवर जर फॅटी लिव्हर 3 असेल आणि सोनोग्राफीवर जर फॅटी लिव्हर 1 असेल, ह्याचा अर्थ फॅटी लिव्हर 3 आहे म्हणजे फॅटी लिव्हर सोनोग्राफीवर सिरियस आहे आणि फॅटी लिव्हर जर सोनोग्राफीवर 1 आहे ग्रेड, याचा अर्थ तो कमी सिरियस आहे असा होतो का? नाही. सोनोग्राफीवर जे फॅटी लिव्हर असतं ते फॅटचं प्रमाण लिव्हर मध्ये कमी जास्त आहे का त्याच्यानुसार ग्रेड 1, ग्रेड 2, ग्रेड 3 ठरलेलं असतं. त्याचा आणि लिव्हर डिसीज सिव्हिअर आहे का नाही ह्याचा काही संबंध नाही. त्याच्यासाठी वेगळ्या टेस्ट असतात. त्याच्यामुळे सोनोग्राफीवर फॅटी लिव्हर ग्रेड 1 आहे आणि ग्रेड 3 आहे म्हणजे दोन्हीपैकी एक सिरियस आहे आणि एक कमी सिरियस आहे असा अर्थ होत नाही.
9वं गैरसमज म्हणजे नो सिम्पटम नो प्रॉब्लेम. हे चूक आहे. ओव्हरऑल कोणत्याही लिव्हरच्या आजारामध्ये लक्षणं सिम्पटम दिसतच नाहीत जोपर्यंत की लिव्हर 80-90% डॅमेज होत नाही. त्याच्यामुळे नो सिम्पटम म्हणजे नो प्रॉब्लेम असं नाहीये. सिम्पटम नसतील तरी प्रॉब्लेम मोठा असू शकतो. त्याच्यामुळे फॅटी लिव्हरकडे लक्ष देणं गरजेचं आहे. 10वं गैरसमज फ्रुट्स, ज्युसेस, ड्राय फ्रुट्स हे फॅटी लिव्हरसाठी चांगलं आहे. बरेचसे लोक फ्रूट डाएटवर जातात, ओनली फ्रुट्स डेजवर जातात. तर फ्रुट्स हे ओनली लिमिटेड प्रमाणामध्येच फॅटी लिव्हरसाठी चांगलं आहे. जास्ती फ्रुट्स घेणं हे लिव्हरसाठी चांगलं नाहीये. दुसरं ज्युसेस, ड्राय फ्रुट्स ह्याचं प्रमाण पण खूप मर्यादित ठेवलं पाहिजे, नाहीतर लिव्हरला फायद्यापेक्षा तोटाच जास्ती होईल. गूळ आणि मध हे पांढऱ्या साखरेपेक्षा फॅटी लिव्हर मध्ये चांगलं. हा सगळ्यात मोठा गैरसमज आहे. मध असो किंवा गूळ असो हे सगळं शरीरमध्ये जाऊन एकदम प्युअर ग्लुकोजच होत असतं. त्याच्यामुळे मध आणि गूळ घेतल्यामुळे आपल्याला फॅटी लिव्हर होणार नाही, ते आपल्या शरीरासाठी चांगलं आहे, हे गैरसमज आहे. साखर असो, मध असो, गूळ असो हे तिन्ही देखील फॅटी लिव्हरच्या पेशंट्सला फॅटी लिव्हर वाढवतातच, कमी करत नाहीत. 12वं गैरसमज जे आहे की फॅटी लिव्हरच्या पेशंट्सनी तूप खाऊच नाही. तूप खाऊच नाही असं नाही, आपल्याला बॅलन्स डाएट पाहिजे, आपल्याला प्रपोर्शन त्याचं लिमिटेड पाहिजे. दिवसाला 1 चमचा तूप जर तुम्ही वापरत असाल तर त्याच्यात काही हार्म नाहीये, पण प्रमाण जर वाढलं, प्रपोर्शन जर वाढलं तर आपल्याला मात्र त्रास होऊ शकतो. 13वं गैरसमज जे आहे फॅटी लिव्हर म्हणजे हा फक्त लिव्हर म्हणजे यकृताचाच प्रॉब्लेम आहे. हा पण खूप मोठा गैरसमज आहे. फॅटी लिव्हर हा फक्त लिव्हरचा प्रॉब्लेम नाही, फॅटी लिव्हर हा पूर्ण शरीराचा प्रॉब्लेम आहे. फॅटी लिव्हर मध्ये फक्त लिव्हरच डॅमेज होत नाही, तर फॅटी लिव्हर मध्ये सगळ्यात कॉमन कारण मृत्यू येण्याचं हे हार्ट अटॅक आहे. त्याच्यामुळे फॅटी लिव्हरच्या आजारामध्ये हृदयाला देखील, आपल्या हार्टला देखील त्रास होतो. फॅटी लिव्हर मध्ये किडनी पण डॅमेज होऊ शकते. फॅटी लिव्हर मध्ये स्ट्रोक, कोलेस्टेरॉल ह्याचंही प्रमाण जास्त राहतं. तर फॅटी लिव्हर हा फक्त लिव्हर म्हणजे तुमच्या पोटाच्या उजव्या भागाचे यकृत ह्याला लिमिटेड आजार नाहीये. फॅटी लिव्हर हा पूर्ण शरीराचा आजार आहे. 14वं आणि शेवटचं गैरसमज जे पेशंटच्या मनात असतं, फॅटी लिव्हर मध्ये मी फक्त डाएट करेन, मी एक्सरसाइज करणार नाही, किंवा फॅटी लिव्हर मध्ये मी फक्त एक्सरसाइज करेन, वाटेल ते खाईल. हे दोन्ही चुकीच्या धारणा आहेत. फॅटी लिव्हर मध्ये एक्सरसाइज प्लस डाएट हे दोन्ही नीटच करायला लागतं, नाहीतर फॅटी लिव्हर पासून आपण परत नॉर्मल येऊ शकत नाही. तर आज आपण जाणून घेतलं 14 वेगवेगळ्या प्रकारचे गैरसमज जे पेशंट्स माझ्याकडे घेऊन येतात, आणि हे गैरसमज आपले दूर झाले की आपले बरेचसे फॅटी लिव्हर बद्दल जे इझी ट्रीटमेंट आपली इझी होऊन जाईल. धन्यवाद.